आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामधील उमरटी गावातली घटना। एका अधिकाऱ्यासह 7 पोलिसांवर 100 ते 150 जणांकडून हल्ला करण्यात आलाय। चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, तर एक जण ताब्यात घेण्यात आलाय। महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमरटी गावात अवैधपणे शस्त्र बनवून त्याची विक्री सुरू होती। अवैध शस्त्र विक्री प्रकरणी फरार आरोपीला पकडण्यासाठी 7 जणांचं पोलीस पथक उमरटी गावात गेलं। पोलिसांकडून सापळा रचत आरोपी पप्पी सिंगला अटक करण्यात आली। पोलीस पथक आरोपीला घेऊन परतत असताना आरोपीच्या नातेवाईकांकडून जोरदार विरोध झाला। 100 ते 150 जणांकडून आरोपीला घेऊन जाण्यापासून पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न झाला। आरोपीच्या नातेवाईकांकडून हवेत गोळीबार करण्यात आला। प्रत्युत्तरासाठी पोलिसांकडूनही हवेत गोळीबार करण्यात आला। गोळीबारानंतर संबंधित जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, किरण पारधी, शशिकांत पारधी यांना जमावाने पकडून ठेवलं। संबंधित जमावाकडून पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली। पोलीस कर्मचारी शशिकांत पारधींचं अपहरण, जमावानं त्यांना मध्य प्रदेशच्या एका गावातल्या जंगलात नेलं। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं जळगाव पोलिसांनी शशिकांत पारधींची सुटका केली। पण देत होता पप्पी सिंग काहीतरी असं नाव आहे त्याचं। तर त्याला किरण पारधी यांना पहिलं पकडलं होतं। मग मी आमची दुसरी बॅकअप पार्टी आली नाही, मग मी गेलो तिथं। तर त्याला मारहाण होत होती। त्याच्यानंतर मी गेलो सोडायला, तर पूर्ण गाव आलं आणि 1-2 लोकांनी फायरिंग केली आमच्यावर। त्याच्यानंतर आम्ही पण फायरिंग केलेली। त्याच्यामध्ये मी फ्रॅक्चर आहे, किरण पारधी फ्रॅक्चर आहे।